नमस्कार मित्रांनो, जर तुमचेही स्वप्न बँकेत नोकरी करण्याचे असेल तर तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. कारण IDBI बँकमध्ये तब्बल 1300 पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. होय मित्रांनो, या भरतीमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी अर्ज मागण्यात आले आहेत. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. म्हणून फ्रेंड्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे की एकूण जागा किती राहणार आहेत, कोण अर्ज करू शकते, वयाची अट काय आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख, परीक्षा कधी होणार आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँक लिमिटेड यांनी नवीन भरती जाहीर केलेली आहे. या भरतीमध्ये एकूण 1300 जागा भरण्यात येणार आहेत. म्हणून फ्रेंड्स, ज्यांना बँक सेक्टरमध्ये करिअर करायचे असेल त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, आता पाहूया कोणकोणत्या पदांसाठी भरती आलेली आहे. या भरतीमध्ये 2 पदांसाठी अर्ज मागितले आहेत. पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड A. या पदासाठी तब्बल 200 जागा उपलब्ध आहेत. दुसरं पद आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड 0. यासाठी तब्बल 1100 जागा भरण्यात येणार आहेत. म्हणजेच फ्रेंड्स, या दोन्ही पदं मिळून तुम्हाला 1300 पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. आता मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शैक्षणिक पात्रता. असिस्टंट मॅनेजर ग्रेड A या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. सोबत त्यांच्या किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक देखील आहे. दुसरं पद आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर. या पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. म्हणजेच BA, BCom, BSc, BBA, BCA किंवा इतर कोणतेही पदवी घेतलेले उमेदवार इथं पात्र आहेत. चला तर मग वयाची मर्यादा बघूया. वयाची गणना 1 मार्च 2026 रोजी केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी 21 ते 30 वर्ष मागितलेले आहेत. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाकरिता 20 ते 25 वर्ष मागितलेले आहे. आणि फ्रेंड्स, सरकारी नियमानुसार ST आणि SC कॅन्डिडेट करिता 5 वर्षाची सूट आणि OBC कॅन्डिडेट करिता 3 वर्षाची सूट देखील मिळणार आहे. आता पाहूया अप्लिकेशन फीस. जनरल, OBC, EWS उमेदवारांसाठी 1050 रुपये आकारली गेलेली आहे आणि SC, ST, PWD या उमेदवारांसाठी 250 रुपये फीस आकारली गेलेली आहे. म्हणून फ्रेंड्स, अर्ज करताना योग्य कॅटेगरी निवडून तुम्हाला अप्लिकेशन भरायचे आहे. मित्रांनो, या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकते. म्हणजेच तुम्हाला इंडियामधील कोणत्याही राज्यात पोस्टिंग मिळू शकणार आहे. चला तर मग आता पाहूया इम्पॉर्टंट डेट्स. ऑनलाईन अर्ज ऑलरेडी सुरू झालेले आहेत 8 मार्च 2026 रोजीपासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 19 मार्च 2026. परीक्षा तुमची 12 मार्च 2026 ला घेतली जाणार आहे. म्हणून फ्रेंड्स, ज्यांनाही अर्ज करायचा आहे त्यांनी शेवटची तारीखची वाट न पाहता लगेचच अप्लाय करायचे आहे. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला IDBI बँकच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे. लिंकवर जाऊन तुम्हाला डायरेक्टली अप्लाय करता येणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील नवीन सरकारी तसेच बँक भरतीचे अपडेट रोज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की ऑन करा. कारण फ्रेंड्स, या चॅनलवर मी दररोज लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत नक्की शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही या भरतीची माहिती उपयोगी पडेल. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.